मी माझं रडगाणं सांगणार नाही. सगळेच सांगतात, की मैं बचपन में ऐसी थी, मग असं झालं, मग तसं झालं. ते नाही. याही पुढे जाऊन एक टप्पा असतो तुमच्या आयुष्यामध्ये. तो टप्पा म्हणजे तुमच्या लाईफमधलं ब्रेकअप. तो तुम्हाला खूप उंचावर घेऊन जाऊ शकतो. फक्त तुम्हाला तो तो जो ब्रेक आहे, तो अप कसा करायचा ते कळायला पाहिजे. आणि माझ्या लाईफमध्ये मला ते कळालं. मी कारणं शोधायला लागली, की का फसवलं? काय कारणं होती त्याच्यामागची? आणि जेव्हा मग मी ह्याचा विचार करायला लागले, की का फसवलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इथली जय भीम सगळ्यांना. माझं नाव दिशा पिंकी शेख. तृतीयपंथी समाजसेवी संस्था श्रीरामपूर या संस्थेची मी सचिव आहे. मी राहायला श्रीरामपूरलाच असते. त्यासोबत तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाची सदस्य आहे. यासोबत तृतीयपंथी कवयित्री म्हणून लिखाण करते आणि त्यासोबत LGBTAIQ प्लस जी कम्युनिटी आहे, या कम्युनिटीचं प्रतिनिधित्व करायला मला नेहमीच आवडतं. त्यासोबत अजून जिथे-जिथे शोषित वंचित लोकं आहेत, त्या लोकांचं प्रतिनिधित्व करायला मी नेहमी तयार असते. मला ती गोष्ट आवडते. कारण की मला असं वाटतं, की आम्ही सगळे समदुःखी आहोत आणि मग एकमेकांचा लढा आपण लढला पाहिजे. पण ही गोष्ट एका दिवसात झाली का? तर नाही झाली. याच्यासाठी काहीतरी व्हावं लागलं माझ्या आयुष्यात. मी माझं रडगाणं सांगणार नाही. सगळेच सांगतात, की मैं बचपन में ऐसी थी, मग असं झालं, मग तसं झालं. ते नाही. याही पुढे जाऊन एक टप्पा असतो तुमच्या आयुष्यामध्ये. तो टप्पा म्हणजे तुमच्या लाईफमधलं ब्रेकअप. आणि तो तुम्हाला खूप उंचावर घेऊन जाऊ शकतो. फक्त तुम्हाला तो जो ब्रेक आहे, तो अप कसा करायचा ते कळायला पाहिजे. आणि माझ्या लाईफमध्ये मला ते कळालं. खूप प्रेम केलं, खूप मनापासून प्रेम केलं, खूप जगले त्या काळामध्ये. पण जेव्हा ब्रेकअप झालं, तेव्हा मी माणसावर चिडत नाही बसले, की त्यानं मला धोका दिला, त्यानं मला फसवलं. असं काही नव्हतं. मी कारणं शोधायला लागली, की का फसवलं? काय कारणं होती त्याच्यामागची? आणि जेव्हा मग मी ह्याचा विचार करायला लागले, की का फसवलं? तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इथली पितृसत्ता त्याला माझी होऊ देत नाही. इथली जात व्यवस्था त्याला माझी होऊ देत नाही. इथलं लिंगभेदावर आधारित इथला जो समाजभान आहे, ते त्याला माझं होऊ देत नाही. आणि मग मला भांडायचं असेल, तर त्याच्याशी नाही, तर त्याला माझं होऊ न देणाऱ्या ह्या प्रत्येक कारणाशी मला भांडायचंय. म्हणून मीच माझी सुरुवात केली. आणि मग हे करत असताना सगळ्यात पहिलं माध्यम माझं बोलणं कोण ऐकणार आहे? हे तर नव्हतं माहिती. मग समाज माध्यमांमध्ये सोशल मीडिया नावाचा एक प्रकार माझ्या आयुष्यात माझी एक मैत्रीण आहे प्राची सूर्यवंशी म्हणून, तिने आणला आणि मी Facebook शिकले. Facebook शिकले 2011ला. 11ला Facebook जेव्हा मी सुरू केलं, त्यावेळेस Facebookवर फक्त आणि फक्त माझं रडगाणं मी सांगायचे, की असं झालं, तसं झालं. म्हणजे मला लोकं किती त्रास देतात, याच गोष्टीवर मी हे होते. पण जेव्हा या गोष्टीचा परीघ वाढवला आणि इतरांचे त्रासही मी त्याच्यावर लिहायला लागले, तेव्हा मात्र लोकांनी मला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. खूप चांगले पत्रकार संपर्कात आले, खूप चांगले डॉक्टर, वकील, इंजिनिअर लोकं संपर्कात आले. म्हणजे या 10 वर्षामध्ये ट्रान्सजेंडर ॲडव्होकेसी ही खूप मोठ्या प्रमाणातला मोठा पल्ला गाठतीये. तो सुरुवातीचा काळ होता. 10 वर्षापूर्वीचा काळ हा खूप सुरुवातीचा काळ होता आणि त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर्सनी लिहिणं हा एक कौतुकाचा भाग होता आणि त्या कौतुकाच्या सुरुवातीचा जे काही बेनिफिट्स आहेत, तो काही फायदा आहे तो मला मिळाला. अर्थात माझी लढाई सामान्य होण्याची आहे. पण त्यावेळेस खूप जण लिहीत नसल्यामुळं मी विशेष झाले आणि आजही मला विशेष व्हावंसं नाही वाटत आहे. मला सामान्यच व्हायचंय. पण ह्या सामान्य होण्याच्या लढाईनी मला विशेष केलं. मग मी काय लिहायला लागले, की तृतीयपंथीयांच्या हक्काची गरज. म्हणजे आम्हाला वोटर आयडी नव्हतं, पॅन कार्ड नव्हतं, आधार कार्ड नव्हतं, स्वतःची ओळख नव्हती, सिक्युरिटी नव्हती, पोलिसांकडनं होणारे छळ, समाजाकडनं होणारे छळ, आई-वडिलांकडनं होणारे छळ, प्रेम आणि विरहात होणारे आमची मानसिक आणि शारीरिक शोषण, या सगळ्या विषयांवर मी बोलायला लागले. आणि लोकांसाठी हे सगळं नवीन होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ज्या समाजावर आपला रोष आहे, त्या समाजाला आपल्याबद्दल काही माहीतच नाही. मग त्या समाजाला आपण आपल्याबद्दल सांगितलं पाहिजे. मी भांडते कुणासोबत? कारण की ही लोकं ज्यांच्याशी मी भांडते त्यांना माझ्याबद्दल माहीतच नाही काही. तर मग यांना हे माहिती करून दिली पाहिजे, असं माझ्या मनात आलं. आणि मग त्याच्या संधी मी शोधायला लागले. त्यातच मराठा शिक्षण प्रसारण मंडळ मनमाड इथले एक सर आहेत, सुदाम राठोड सर म्हणून. त्यांनी त्यांच्या शाळेत मराठी लोकवाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला मला बोलावलं आणि मग मी तिथे गेले.
तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते आणि त्यांचं समाधान दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं, ते मला खूप अपील करणारं होतं आणि मला एक विश्वास देणारं होतं, की लोकं मी विचार करते तितकी वाईट नाही आहेत. तर आपणही एक पाऊल टाकलं पाहिजे. मग मी विद्यार्थ्यांशी बोलायला सुरुवात केली. एका शाळेतून दुसऱ्या शाळेचे कॉन्टॅक्ट मिळायला लागले. दुसऱ्या शाळेतून तिसऱ्या शाळेचे कॉन्टॅक्ट मिळायला लागले आणि मी विद्यार्थ्यांशी बोलायला लागले. कारण की माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे, की जर तुम्हाला एक सजग आणि समजदार समाज हवा आहे, तर तुम्हाला एक सजग आणि समजदार विद्यार्थी घडवणं खूप गरजेचं आहे. कारण की आज जे टोपलीत कांदे नाचलेत, त्यांच्यावर काम करत बसण्यात, वेळ घालवण्यात काही फायदा नाही. उद्याच्याला जे काम करणार आहेत, त्यांच्यावर जर काम केलं, ते पूर्ण आणि सामाजिकरित्या सदृढ असलेला समाज निर्मिती होईल. त्या निर्मितीसाठी मग मी वाहून घेतलं स्वतःला आणि वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेसमधनं जायला लागले. तिथनं मला काही मानधन पण मिळत होतं, ज्याच्यातनं एक सन्मानाची रोजीरोटी मला उभी राहत होती आणि ती मला हवी-हवीशी वाटायला लागली. या सगळ्या बोलता-बोलता जेव्हा मी पितृसत्ता, जात व्यवस्था आणि इथली राजकीय व्यवस्था या संदर्भाने मी बोलायला लागले, तेव्हा लक्षात आलं की फक्त माझेच प्रश्न नाहीयेत. तर इथे महिलांचे प्रश्नही माझ्या इतकेच गंभीर आहेत आणि महिलांचे प्रश्न आहेत म्हणून माझे प्रश्न आहेत. कारण की मला मी महिलांसारखी दिसते, पण महिलांसारखी वापरता येत नाही म्हणून मला जास्त शोषित केलं जातं. तर मग मी महिलांच्या प्रश्नांना पण हात घालायला लागले आणि त्याच्यावरही बोलायला लागले. त्यातनं खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या. महिलांची लढे जवळून अनुभवायला मिळाले. स्त्रीवादाचा अभ्यास व्हायला लागला. हे सगळं करत होते मी. या सगळ्यांची ताकद आणि मुळं माझ्या लहानपणात होती. ती मला तिथून मिळाली होती कारण की चळवळीच्या खूप साऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे कॉम्रेड रणजित परदेशी असतील किंवा अ, अ, इतर जे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील त्यांनी माझ्यावर काम केलं होतं आणि ते पेरलेलं बीज इतक्या वर्षानंतर उगवत होतं. मग ह्या सगळ्या मोमेंटला घेऊन जेव्हा मी काम करत होते, त्यावेळेस लक्षात आलं की तुम्हाला पॉलिसी मेकिंगमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला पॉलिसी मेकिंगमध्ये असायला 2 मार्ग आहेत. एक तर शिक्षण घ्या आणि शिक्षण घेऊन अधिकारी वगैरे व्हा आणि तुम्ही त्या पॉलिसी मेकिंगच्या क्षेत्रात जा. दुसरं एक होतं, की तुम्ही राजकारणात या. राजकारणात एका सदृढ जागेवर जाऊन बसा आणि तिथून तुम्ही तुमचं म्हणणं राजकीय लोकांपर्यंत पोहोचवा. यासाठी मला त्या काळामध्ये एक नव्याने लढाई सुरू करू पाहणारा वंचित बहुजन आघाडी नावाचा राजकीय पक्ष मिळाला आणि मी त्या पक्षाला जॉइन झाले. अगदी सन्मानाची जागा मिळाली. मी महाराष्ट्रातली, राज्यातली पहिली स्पोक पर्सन आहे एखाद्या राजकीय पार्टीची. राज्यात तृतीयपंथीयांचं स्पोक पर्सन असणं हा इतिहास आहे. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरली. ह्या गोष्टीनंतर इतर राजकीय पक्षांनी बऱ्याच तृतीयपंथींना राजकारणामध्ये संधी द्यायला सुरुवात केली. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण की ज्या समुदायाची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे, त्या समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व मिळायला लागलं. काही संपत नाही तुमचं. तुमचं काही संपत नाही. फक्त तुमची सुरू करायची मानसिक तयारी असायला हवी आणि ती तयारी तुम्हाला जिंकायला भाग पाडते, लढायला भाग पाडते आणि सगळं काही मिळवायला भाग पडते. आज मी माझं प्रेम गमावलं, पण उद्याच्याला इतरांच्या आयुष्यात येणारं प्रेम सहजपणे स्वीकारणारा जो काही समाज आहे, तो समाज घडवण्याचं काम मी आणि माझ्यासारख्या अनेक दिशा करतायत. त्या आज ऊर्जास्तंभासारख्या, प्रकाश झोतासारख्या स्वतःला जाळून प्रकाश देतायत. या वाटांमध्ये माझ्या येणाऱ्या कित्येक दिशांना उजेड मिळेल, त्यांना त्यांचं प्रेम मिळेल, कुटुंब मिळेल, जगण्याचा मार्ग मिळेल, राजकीय सहभाग मिळेल, सामाजिक सन्मान मिळेल, शैक्षणिक अधिकार मिळतील, आरोग्यविषयक त्यांचे प्रश्न सोडवले जातील. या सगळ्यांसाठी ॲडव्होकेसी खूप महत्त्वाची होती आणि त्यातनं मी माझी सुरुवात केली. त्याचाच हा एक भाग आज मी तुमच्यासमोर बोलतेय. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.